तील प्रत्येक बेरोजगार तरुणाला एक आयटी कॉरिडॉरमध्ये नोकरी देणार असं आश्वासन अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांनी दिलंय। तसेच मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा आर्थिक स्तर उंचावणार असल्याचं देखील चौगुले म्हणतायत। या संदर्भात विजय चौगुले यांच्यासोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, तो आपण पाहूया। ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विजय चौगुले आपल्यासोबत आहेत। चौगुले साहेब, काय सांगाल? हा ऐरोली विधानसभा मतदारसंघ जर आपण पाहिला तर या संपूर्ण मतदारसंघामध्ये सिडको वसाहतीमध्ये असेल किंवा गावठाणामध्ये असेल मध्यमवर्गीय खूप मोठ्या प्रमाणात राहतात, तर झोपडपट्टी भाग देखील मोठा आहे आणि त्या ठिकाणी गोरगरीब मतदार खूप मोठ्या प्रमाणात आहेत। कोणते मुद्दे यांच्यासाठी घेऊन तुम्ही या प्रचार? नाही, मी आलो या ठिकाणी तळोली जर वस्ती बघायला गेल्यानंतर नव्या मुंबईतली सर्वात पहिली झोपडपट्टी आणि सर्वात मोठी झोपडपट्टी, या झोपडपट्टीचा आजतागायत कायापालट झाला नाही। MIDC आली, सिडको आले, या इकडे टेंडर प्लॉट करून विकल्या गेल्या, पण या झोपडपट्टीचा कायापालट केलेला नाही। साधा 2001 नंतरचा सर्वेसुद्धा या ठिकाणी झालेला नाही। माझं म्हणणं आहे की या गोरगरीब जनतेला, या झोपडपट्टीतल्या लोकांना न्याय देण्यासाठी माझे प्रयत्न आहेत। काही नेत्यांनी बोललं होतं की झोपडपट्टीमध्ये SRA जर क्लस्टर लागू झाला तर इथं नका करू, त्यांना पनवेलमध्ये पाठवा, आणि ही भाषा त्यांची होती। पण विजय चौगुले आमदार झाला तर येणाऱ्या 6 महिन्यामध्ये या लोकांचा डेव्हलप केल्याशिवाय, कायापालट केल्याशिवाय, यांना हक्काची घरं यांच्या नावावर करून दिल्याशिवाय मी विजय चौगुले स्वस्थ बसणार नाही। महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात आहे की तो म्हणजे या मतदारसंघामधली बेरोजगारी, तरुणांमधले बेरोजगारीचा हा प्रश्न सगळ्यात मोठा आवासून उभा आहे। बघा, बेरोजगारी कोणी वाढवली? युनियनचे नेते हेच, युनियनचे जे कंपनीचे मालक हेच, यांचे दोस्त लोक। सर्व कंपन्या आज विकून खाल्ल्या गेल्या। या कोणाच्या दलालीमुळे विकल्या हे मला सांगायची गरज नाही। या नौसिल नाक्याला, नौसिलमधल्या तळोली गावातल्या प्रकल्पग्रस्तांना विचारा, घनसोलीतील प्रकल्पग्रस्तांना विचारा, ते सांगतील। पण आज मी हक्काने बोलतो, आज ऐरोली येथे संपूर्ण IT कॉरिडॉर झालेला आहे आणि त्या IT कॉरिडॉरमध्ये शिकलेल्या मुलांना न्याय देण्यासाठी विजय चौगुले कंबर कसून प्रत्येकाला त्या ठिकाणी रिझर्व्ह कोटा ठेवून लोकांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। नक्कीच आपण पाहिलं की विजय चौगुले यांनी भूमिका मांडलेली आहे की याच MIDC मध्ये IT क्षेत्राचं हब आहे आणि याच हबमध्ये किंवा या IT कॉरिडॉरमध्ये इथल्या तरुणांना, बेरोजगार तरुणांना आम्ही नोकरी देणार असल्याचं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनीस बाबरसह विनय म्हात्रे, NDTV मराठी, नवी मुंबई।